एका माणसाच्या बायकोचे नाव होते कर्कशा. ती नावाप्रमाणेच फार भांडखोर होती. कर्णकर्कश आवाजात आरडाओरड करून ती सतत नवऱ्याशी भांडत असे. बिचारा नवरा फार वैतागून जात असे, पण त्याच्या बायकोवर त्याचा फार जीव होता, त्यामुळे तो सगळं सहन करायचा. एकदा कर्कशा माहेरी गेली होती. 4 दिवस तिथे राहिली, पण कोणी तिच्याशी धड बोलले नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर ही कधी जाते हेच भाव होते. 4 दिवस तिथे राहून परतल्यावर नवऱ्याने तिला विचारले, तिथे मजेत होतीस ना तू? तेव्हा बायको म्हणाली, माझे माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही. तिथली गडी माणसं सुद्धा मला कंटाळली होती, असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. त्यावर तिचा नवरा म्हणाला, आता तूच पहा की सगळा दिवस बाहेर कामात घालवणाऱ्या गडी माणसांना सुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्या सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेन. कर्कशाला आपल्या नवऱ्याचे म्हणणे कळले. तिला भरून आले. आपला नवरा आपल्याला किती सहन करतो हे आठवून तिचे डोळे पाणावले. तिने नवऱ्याची माफी मागितली आणि स्वभावात बदल करण्याचे वचन दिले. तात्पर्य: आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशीच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.